इतका सुंदर केक बघून तुम्हाला खरं तर प्रश्न पडला असेल ना, की काय काय वापरलं एवढा सुंदर केक बनवायला. पण खरं सांगायचं तर ह्याच्यामध्ये ना मी बटर वापरलंय, ना तेल वापरलंय, ना मैदा वापरलाय, ना कंडेन्स मिल्क वापरलंय, ना दही वापरलंय. मग नक्की वापरले तरी काय? मी ह्याच्यामध्ये वापरले फक्त 10 रुपयाचं पार्लेजी बिस्किट. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे कळेल की नक्की हा केक कसा बनलाय. त्यासाठी आधी आपण इथे चहा बनवून घेतोय. चहासाठी मी 2 चमचे साखर, 1 चमचा चहा पावडर आणि थोडंसं आलं टाकलंय आणि हा मी इथे चहा बनवून घेते. तुम्हाला जर अजून गोड केक हवा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं अजून वाढवू शकता. आता इथे मी हा मस्त चहा बनवून घेतलाय आणि चहा आपला बनवून झाला की तो आपल्या एका कपामध्ये गाळून घ्यायचा आहे. थोडासा तो थंड करून घ्यायचा आहे, लगेच वापरायचा नाहीये. आता आपण इथे हे पार्लेजी बिस्किट मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. इथे मी 10 रुपयाचं एकच पॅकेट घेतलेलं आहे. जर तुम्हाला अजून एक पॅकेट घ्यायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला चहाचं प्रमाण देखील वाढवायला लागेल. आता इथे मी हे पार्लेजी बिस्किट मिक्सरमध्ये चांगलं याचं बारीक करून घेतलंय. त्याच्यामध्ये मी 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि हाफ टीस्पून बेकिंग पावडर घातलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी हळूहळू चहा घालते. सगळा एकदम घालायचा नाहीये. आपल्याला त्याचं कन्सिस्टन्सी बघून आपल्याला ठरवायचंय की आपल्याला नक्की चहा केवढा लागणार आहे. खरं तर ह्याला 1.5 कप एवढा चहा लागतो, तरी पण एकदा हळूहळू घाला, एकदम सगळं घालू नका. इथे बघा आता हा मस्त असं आपल्याला बॅटर तयार झालं, दुसरं काहीच घालायचं नाहीये. आता इथे मी थोडेसे पिस्ता, थोडीशी दालचिनी आणि थोडीशी वेलची अशी सगळ्यांची एक पूड करून घेतलेली आहे आणि ती पूड मी इथे या केकच्या भांड्याला खाली टाकलेली आहे, कारण माझ्या भांड्याचं डिझाईन खालच्या साईडला आहे. जर तुमच्याकडे साधं प्लेन भांड असेल तर तुम्ही पूर्ण बॅटर टाकल्यावर वरून ही पूड टाकली तरी पण चालणार आहे आणि थोडी पूड मिश्रणामध्ये टाकायची आहे. आणि अशा प्रकारे मी आता हे केकचं मिश्रण या माझ्या केकच्या टेनमध्ये ओतून घेत आहे. त्यानंतर मी हा केक मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये कन्व्हेक्शन मोडला 180 डिग्रीजवर 18 मिनिटासाठी बेक केलेला आहे. तर तुम्ही इथे बघताय मी हा उलटा करून अनमोल्ड करतेय किंवा डिमोल्ड करतेय. बघा किती सुंदर केक तयार झालाय. हा दिसतोच एवढा सुंदर आणि लागतो तो खूपच भारी. आता माझ्याकडे थोडेसे ड्राय रोज पेटल्स होते म्हणून मी त्याच्यावर ह्या गुलाबाच्या पाकळ्या अशा सजवण्यासाठी टाकलेल्या आहेत. बघा लगेच त्याच्या सौंदर्यामध्ये एवढी भर पडलेली आहे. खूप खूप छान लागतो, खूप पटकन बनतो. अगदी काय म्हणू आपण 20-25 मिनिटांमध्ये इतका सुंदर केक बनतो. त्यासाठी लागत तर काहीच नाही. तर तुम्ही हा केक जरूर करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कसा वाटला. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांना आवडेल असा केक आहे. तर तुम्ही हा केक जरूर करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.